भोजनाची वेळ झाली की पाटपाणी घ्यावं, ताट घ्यावं, वाढावं. नाथांचं भोजन झालं की उष्टी खरकटी उचलावी. नाथांची विश्रांतीची वेळ झाली की अंथरूण घालून द्यावं. नाथ झोपले की त्यांचे पाय चेपावेत. 12 वर्षात नाथांनी श्रीखंड्याला कधी झोपलेलं पाहिलं नाही, कधीच नाही. अखंड सेवा, अखंड सेवा, अहोरात्र. आणि ज्यावेळी नाथांना कळालं की माझ्या घरी राबणारा दुसरा तिसरा कुणी नाही, श्रीखंड्या म्हणून राबणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक द्वारकेचा राणा गोपाल कृष्ण माझ्या घरी राबतोय, कळालं तेव्हा लोटांगण घेतलं. म्हणले भगवंता तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं. इतकी सेवा केली, माझी उष्टी खरकटी काढली, उष्टावळ्या उचवल्या, माझे पाय सुद्धा चिपून दिले. भगवंता त्यापेक्षा तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं म्हणले देवा. भगवंतांनी नाथांना उठवलं आणि कडकडून आलिंगन दिलं, कडकडून. आणि म्हणले नाथा मागा काहीतरी, आता काय हवंय तुम्हाला? नाथ महाराज म्हणले नको देवा, काही नको, काहीही मागत नाही, त्याला खरं भक्ती प्रेम म्हणतात बरं का. तुमची माझी यादी तयार असते. मगाशी मी म्हटलं ना 10 रुपयाची नोट आम्ही दानपेटीत टाकतो. परवा मावशी म्हणले यंदा पोरीचं जुळू द्या. 10 रुपये नेटपॅक तरी येतो का तेवढ्यात? इतकी यादी असते. घेशी देवा देशी ऐसा अससी उदार, नामदेव महाराज म्हणतात ना, तू तो उदारांचा राणा, तो द्यायलाच बसलाय हो. पण घेणारा माणूस कसा आहे, तो कुठल्या अपेक्षेने आलोय हे न कळण्या इतका तो काही वेडा नाही. चीटी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने, इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे. आम्हाला वाटतं त्याला काही कळतंय. पण म्हणून म्हटलं, महाराज म्हणाले हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. आम्ही म्हणतो हेची दान दे गा देवा आणि लाखभर रुपये पगार व्हावा, जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा, त्यातूनही सही सलामत सुटलो तरच गुण गाईना आवडी. माऊली म्हणते विश्वात्मक भगवंताकडे जे खळांची व्यंकटी सांडू, या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, इतकं उदात्त मागणं. समर्थ म्हणाले कल्याण करी रामराया जनहित विवरी. सगळ्यांनी मागितलं बरं का, सगळ्यांनी मागितलं. पण संतांचं मागणं आणि तुमचं आमचं मागणं वेगळं आहे. पहिली गोष्ट, संतांना मागावंच लागत नाही. संत मागतात कारण देव म्हणतो मागा मागा मागा, काहीतरी मागा. तिष्ठत उभा आहे पांडुरंग परमात्मा आणि नाथांना सांगतोय काहीतरी मागा नाथा. नाथ बाबा म्हणतायत देवा एकतर मला काही मागायचं नाही, तरी पण तुम्ही माग 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 म्हणून माग लागलाय, म्हणून मागतो, द्या पहिल्या चरणात. देवा माझे तुझे देवा माझे देवा
देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. नाथांनी मागणं मागितलं. देवाला म्हणाले, देवा तुला किती वेळा सांगितलं मला काही नको, तरी सुद्धा तुला द्यायचंच आहे. द्यायचंय ना, तर एक दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावर माझं मन स्थिर राहू दे. कारण ते मन स्थिर नाहीये हे निश्चित आहे. मन चंचल आहे. सगळ्यांनी सांगितली प्रमाण, सगळ्यांनी सिद्धांत सांगितले. भगवान गोपाल कृष्ण विभूती युगामध्ये म्हणाले, इंद्रियाणाम मनश्चास्मी, सकल इंद्रियांच्या मध्ये मन नावाचं इंद्रिय ते म्हणजे मी आहे. यापुढे भगवंत विभूती योगात म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोस्मी, 12 महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष मास म्हणजे मी, प्राण्यांच्या मध्ये सिंह म्हणजे मी, फुलांमध्ये गुलाब पुष्प म्हणजे मी. आणि एवढंच कशाला अर्जुना, पांडवानाम धनंजय, हा 5 पांडवांच्या मध्ये तू म्हणजे मी. भगवंतांची भगवद्गीता असा अर्जुन आमच्यासारखं नव्हतं ऐकत. आम्ही कसं कीर्तनात एखादी डुलकी लागली तरी काही हरकत नाही. काही माणसं फार हुशार असतात, अशी जागा हेरून बसतात. इथं तसं नाही बरं. आम्ही इथलं तिथं कधीच सांगत नाही. देवर्षी नारदांची गादी आहे. नारदांचा स्वभाव काय आहे? इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, असे आहे की नाही. पुराणामध्ये त्यांच्या कथा आपण ऐकतो. तसं आम्ही इथल्या गोष्टी तिकडे साताऱ्याकडे जाऊन सांगू फार तर, इथलं इथं नाही. त्यामुळे इथे मस्त फ्रेश चेहऱ्याची माणसं आहेत. रिलॅक्स बसा बरं का, काही टेन्शन नाही. प्रपंचातल्या सगळ्या बरं का, आजी मावशी आत्या सगळ्या महिला वर्ग आमचा इकडेच फार व्याप असतात हो, आहे की नाही. आमच्या वर्गाला फार टेन्शन असतं. सगळ्यांचं बघा ना, रांधावाडा उष्टी काढा, सगळं आलं गेलं बघा, घरातलं बघा, बाहेरचं बघा, सगळं करावं लागतं की नाही. म्हणून मी तुमच्या वर्गाला मुद्दाम सांगते, सगळं सोडा. 2 तास फक्त आपल्याकरता आतमध्ये बघायचं आपण आपल्या. तुकोबरायांनी केला ना, तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी. आत्मशोधाची धडपड होती महाराजांची. तो आपलाच आपला शोध घेता येतोय का याचा विचार करूया. आणि सगळ्या विवंचना, घरामध्ये सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, भाऊज आहे, नणंद आहे, सगळे त्याच सगळ्या गोष्टी परत कीर्तनात ऐकायची फार इच्छा असते काहींना. इथं सासू आली पाहिजे, सून आली पाहिजे, पण इथे मला तसं काही जमत नाही बरं का. त्यामुळे माझ्याकडून अपेक्षाही तशी करू नका. खूप लक्ष देऊन कीर्तन ऐका. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी प्रपंचातच ठेवा. प्रपंच फार आवडीनं करतो आम्ही, परमार्थ जमला तर सवडीने करतो. त्यामुळे वास्तविक झालं पाहिजे उलट. नाथांनी काय मागितलं? देवा माझे मन लागो तुझे चरणी, मन तुझ्या चरणावर लागू दे. म्हणजेच मन लागत नाही हे निश्चित आहे. कारण आमच्या खानदेशातल्या अत्यंत माझ्या आवडत्या कवयित्री निसर्ग कन्या बहिणाबाई काय म्हणाल्या? मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरीच्या पिकावर, जनावराची उपमा दिली. कुणाला? आपण सगळे जागेपणी ऐका. गात जागा गात जागा प्रेम मागा. अत्यंत मन चंचल आहे. वढाळ वासराची उपमा दिली, जनावराची उपमा दिली. भगवंतांनी सांगितलं मन म्हणजे मी आहे. बघा काय गंमत आहे. भगवंत काय म्हणाले? इंद्रियाणाम मनश्चास्मी, मन म्हणजे मी आहे. अर्जुनाने भगवंतांकडे असं बघितलं, म्हणाले देवा, तो काही झोपेत ऐकत नव्हता. तो म्हणाला, काय म्हणालास कृष्णा सख्या? मन म्हणजे तू? हो, मन म्हणजे मी. नक्की? नक्की मन म्हणजे मी. बघा कन्फर्म? हो कन्फर्म, मन म्हणजे मी. लॉक कर दू? असतं का नाही, कौन बनेगा करोडपती? हा, लॉक कर दो, मन म्हणजे मी. बरं, अर्जुनाने आता प्रश्न विचारला, देवा मन म्हणजे तू असशील तर अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः. अथ केन, का? माणूस पाप का करतो? थोडक्यात माणूस पाप कर्माला प्रवृत्त का होतो जर मन म्हणजे तू असशील तर देवा?
आणि तू असं म्हणतोस ना, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, तर मनुष्य पाप का करतो आणि पाप शरीर करत नाही? अनिच्छन्नपी, इच्छा नसताना सुद्धा समाजामध्ये आज मानगुड धरून केल्यासारखं पाप केलं जातं. आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं आधी, आणि मग शरीराकडून क्रिया घडते. मग आता देवा माझा प्रश्न असा आहे, या सगळ्या पापाची जबाबदारी, या पापाचं उत्तरदायित्व तू घ्यायला तयार आहेस का? तेव्हा भगवंतांनी काय करावं? आता तर काय बोललेत आधी, मन म्हणजे मी. अर्जुन म्हणाला मन म्हणजे तू आहेस, तर पापाची जबाबदारी तू घेशील का? माणसं पाप करतात. देवानी हात वर केले, म्हटले हे बघ अर्जुना, तुझ्या त्या पापाशी माझा संबंध नाही आणि पुण्याशी नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा, महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरिणम रजस्तवश्च मनसो द्वंश दोषा उदारतो. जे मन रजतमांच्या आहारी गेले, कामक्रोधादी विकारांच्या आहारी गेले, ते मन म्हणजे मी नाही. ते मन म्हणजे मी नाही. मग अत्यंतिक शुद्धता पावित्र्य ज्या ठिकाणी आहे, ते मन म्हणजे मी आहे. अर्जुन तरीही ऐकेना, 4 डिग्र्या लावल्या या मनापुढे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढं, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढं, 4 डिग्र्या लावल्या. मन कसं आहे? हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, हे मन चंचल मोठे मोठे, सगळं खरं बाबा, तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे. मन चंचल आहे, हट्टी आहे, उन्मत्त आहे, ऐकत नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात की नाही, पोरग काही केल्या ऐकतच नाही. कार्ट आपण म्हणतो की नाही, काही केले ऐकत नाही. म्हणलं बहिरा आहे का? ऐकत नाही म्हणजे बहिरा आहे असं नाही. सगळं सांगितलेलं ऐकतो, पण बाळ्या उठ, बाजारातनं दूध घेऊन ये, कोथिंबीर घेऊन ये. नाही जात, जा. हे म्हणजे ऐकत नाही, हो की नाही? हा, उठ, वेड पिक्चर लागलाय टीव्हीवर, लगेच बघायला उठेल. हे कसं ऐकेल? या मनाचं असंच आहे, या मनाचं असंच आहे. म्हणून या मनाला माऊली म्हणते, या मनाचे नि एकनिके, जे देखलिया ठाया सोके, मग अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. या मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असावं. आणि ते मन कुठे धाव घ्यावं? आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, पायाजवळ. काय आहे असं भगवंताच्या पायात? नाथांनी म्हटलं, देवा माझे मन लागो तुझे
चरणी. अहो लाखोंच्या संख्येने समुदाय धावतो पंढरपूरला. वेडा आहे म्हणून की काय? काहींना नाही दर्शन मिळत, कळसाचं दर्शन घेऊन माघारी फिरावं लागतं. बिचारा कित्येक जातीवंत वारकऱ्यांना कोरोनाच्या 2 वर्षामध्ये नाही जाता आलं पंढरपूरला. जातीवंत वारकरी रडला घरी. का? नाही त्या चरणांचं सुख घेता आलं. काय आहे असं? साजिरे गोजिरे समचरणी उभे, साजिरे गोजिरे समचरणी उभे. काय आहे तिथे? भक्ताची या लोभे विटेवरी 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 सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे. कुंडलिका पावी उभे ठाके, उभे ठाके, उभे ठाके. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी. कुंडलिका पावी उभे ठाके, उभे ठाके, उभे ठाके. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे. काय आहे पंढरपुरामध्ये? भगवंत उभाय 28 युगांपासून तिष्ठत भक्तासाठी. त्या चरणांचं सुख महाराज म्हणाले, देवा तुझ्या चरणांचं सुख किती आहे ते तुला सुद्धा नाही माहिती. कमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ भोगितासे. कमोदिनी, कमळाला माहिती असतं का? भ्रमर सगळं उपभोग घेतोय, मकरंद सेवन करतोय, पराग सेवन करतोय, पण कमळाला माहिती नाही. तसं महाराज म्हणतात, तुझ्या नामामध्ये, तुझ्या चरणामध्ये किती सुख आहे ते तुलाच नाही माहिती. म्हणून नाथबाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि आता जे माझं मन संसारामध्ये अडकलंय, संसार व्यसनी पडून दे. संसाराचं काय लागलंय? नाथबाबा म्हणतात व्यसन. आम्ही संसारामध्ये व्यसन आणतो, किंबहुना व्यसन हाच संसार मानतो. लक्षात घ्या, नाथांनी संसाराला व्यसन म्हटलं. बघा, संतांचं महात्म्य हेच आहे. हा जन्माला आल्यापासून जो मागे लागलाय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम. आचार्यांनी सांगितली की नाही ही रचना संसाराची. अखंड संसरती इति संसारः, संसाराची व्याख्या जो अखंड. अरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता म्हणाला, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये सगळ्यात स्थिर जर काय असेल ना तर बदल. काय गंमत आहे बघा, खूप लक्ष देऊ नाही का? परिवर्तन हा जगाचा नियम आहे. संसार अखंड फिरतोय, आजचं उद्या नाही, उद्याचं परवा नाही, श्वास नवीन आहे प्रत्येक वेळी. संसारामध्ये सगळं बाहेरून आणावं लागतं. चहा संपला आणा, साखर संपली आणा, सगळं. उठल्यापासून माणूस अखंड धडपडतोय. कशा करता? सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागे करते तळमळ, सुखा लागे करते तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागी करीसी तळमळ, सुखा लागे करते तळमळ, सुखा लागे करते तळमळ. पंढरीची जाय एक वेळ, पंढरीची जाय एक वेळ, अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. हरे तू पंढरीची जाय एक वेळ, हरे तू पंढरीची जाय अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी. या सुखासाठी आम्ही अखंड तळमळतोय. संसारात दुःख नाही, संसारच दुःखमय आहे, संसारच दुःख आहे.
मग अशा दुःखमय संसाराचं व्यसन मला लागू देऊ नको. भर्तृहरी नावाचे एक सुभाषितकार होऊन गेले. त्यांनी नीतिशतक नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये माणसाला व्यसन असलं पाहिजे असं म्हणले बरं का. तुम्ही म्हणाल ताई काय बोलताय, कालपर्यंत आम्ही चांगलं ऐकत होतो आणि आज तुम्ही चक्क सांगताय व्यसन असलं पाहिजे. मग आमच्याकडे तर भली मोठी यादी आहे. व्यसन आणि फॅशन याच्या आहारी लागून आमची पिढी किती बर्बाद झाली. मी कशाला सांगायला हवं. घरं बर्बाद झाली, घराचे 2 तुकडे झाले. विधभर जमिनीच्या बांधाच्या तुकड्यासाठी सख्या भावाचा खून करणारी माणसं आज आम्ही समाजात पाहतोय. एखादा अपघात झाला रस्त्यावर तर त्याला मदत करण्यापेक्षा पहिला फोटो काढून सोशल मीडियावर माझ्याकडून पहिल्यांदा कशी बातमी जाईल याच्या मागे वखवकलेली आमची पिढी लागली आहे. आमची संस्कृती, आमचा समाज, आमचा देश, आमचा धर्म म्हणून भारतीय पुराण पुरुषांनी, महापुरुषांनी 3Dचा जमाना तोही होता बरं का. आजही आम्ही 3D फार करतो ना. पण या 3D मध्ये 3D कुठले होते तर देव, देश आणि धर्म. याच साठी सगळा जीवनाचा अट्टहास या मंडळींचा होता. त्यामुळे बाकी व्यसन करायला वेळच नव्हती हो. बाकी व्यसन करायला वेळ नाही, बाकी गोष्टींसाठी वेळच नाही. जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. कारण माहिती होतं माझ्या इथे प्रत्येक घराघरातनं सुवर्णाचा धूर निघत होता. इतकी श्रीमंती होती आमच्याकडे. सुवर्णाचा धूर, रत्नांच्या खाणी कुठे होत्या? भारत देशात. पण लोक आले, लुटेरे आले, अनेक स्वाऱ्या केल्या, लढाया केल्या आणि आमच्या इथलं सगळं लुटून नेलं. रिकाम्या आगबोटी आणल्या इंग्रजांनी, भरभरून नेलं. इथला ताग, इथलं लोखंड, इथली नीळ, इथलं सोनं, इथला कापूस सगळं नेलं आणि आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला. आणि आम्ही त्यांचे पोवाडे गातो. कुणीतरी यावं, इथलं लुटावं, इथं स्वाऱ्या कराव्यात, आमचा राष्ट्राभिमान तोडवून टाकावा, आमचा स्वाभिमान तोडवून टाकावा आणि आम्ही एवढ्या वर्षानंतर, शेकडो वर्षानंतर सुद्धा त्यांचेच पोवाडे गावेत. आमच्यासारखे शतमूर्ख आम्हीच आहे, लक्षात ठेवा. आम्हाला कीर्तनातनं ही जागृती करणं अपेक्षित आहे. आमच्या भावी पिढीला जर आम्ही नाही सांगितलं तर आमच्यासारखे पापी आम्ही ठरवू. कारण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती माऊली. धर्माची व्याख्या आम्हाला सांगतात. मग आम्ही जर कमी पडलो तर आमच्या पिढीसमोर पुढचा येणारा भयान अंधकार, त्याला आम्ही जबाबदार असू. आमच्याकडे एक म्हण आहे, आम्ही शेकडो वर्षानंतर स्वाऱ्या केलेल्यांचेच गुणगान गातो. इथली मंदिरं फोडली, मशिदी उभ्या केल्या, धर्माभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला. घोड्यांच्या टापा आल्या, मोगलांच्या स्वाऱ्या, सुलतानांच्या स्वाऱ्या, लढाया कुणाच्याही असोत, घरदार जळून राख झाली. सत्यानाश झाला तो मराठी मुलखाचा, मराठी मातीचा. इथल्या बाया बापड्यांची सुरक्षितता प्रश्न होता. वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तिच्या कपाळावरचं कुंकू, तिचं चारित्र्य, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन काहीच सुरक्षित नव्हतं. अशा वेळी नाथ बाबा साक्षीदार होते बरं का. 16वं शतक आहे नाथ माऊलींचं. आणि एकनाथ महाराज पैठणातनं 3.5 शक्तिपीठांकडे अवतान घालत होते. दार उघड बये, दार उघड म्हणून. 3.5 शक्तिपीठांकडे सगळ्या संतांनी अवतान घातलं होतं. का हो? कारण आम्ही इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचंच गुणगान गातोय. आपल्याकडे म्हण आहे, जो जिता वही. वाटलंच होतं मला. आता काय, आपण आपलीच दृष्ट काढली पाहिजे की नाही मीठ मोहऱ्यांनी. एकदा खरंच काढूयाच आपण. कसं कसं बघा ना, मी न काही विचारता पटकन तोंडात आलं तुमच्या, जो जिता वही. आता का म्हणाल? आजपासून म्हण बदलूया. मी हात जोडून प्रार्थना करते, आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला विनंती करते की आजपासून जो जिता वही सिकंदर नाही. अरे कुणीतरी फुटके लुटेरे येतात, आमच्या इथलं सोनं लुटतात, आमच्या इथला देव, धर्म, देश, स्वाभिमान लुटायचा प्रयत्न करतात आणि आम्ही त्यांचंच गुणगान गातो. आजपासून जो जिते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जिता वही महाराणा प्रताप, जो जिता वही राजा विक्रमादित्य, जो जिता वही पृथ्वीराज चौहान. आजपासून त्यांचे गुडवे गायला सुरुवात करूया. जो जिता वही धर्मवीर संभाजी महाराज. का हो? नको त्या गोष्टींच्या आहारी आम्ही जातो, परिणाम संसार उद्ध्वस्त होतो. नाथांनी संसाराला व्यसन मानलं. म्हणाले मला संसाराचं व्यसन लागू देऊ नको देवा. याचा अर्थ प्रपंच करायचा नाही असं नाही. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. संतांनी सांगितलं फाटका तुटका प्रपंच आम्हालाही मान्य नाही. तो उत्तमच करायचा. प्रपंच असावे सुवर्ण परमार्थी पंचीकरण. प्रपंच छानच करायचंय, उत्तम. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी तुकोबा म्हणतात की नाही. उत्तम प्रपंच करायचाच आहे. पण
पण त्याचं व्यसन नाही लागू द्यायचं. कीर्तनाला येता का? नको. दूध फ्रीज मध्ये ठेवायचंय. कीर्तनाला येता का? घराला कुलूप लागलंय की नाही 10 वेळा आम्ही ओढून बघू आणि इथं आल्यानंतर सुद्धा त्या कुलपाचं चिंतन करू. असा हा संसार मागे लागलाय. नको म्हणले, आज मूडच नाही. उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही. कबीरदास म्हणतात, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळ्यांच्या मागे दुःख आहे, कारण संसारच दुःखमय आहे आणि तिथे आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. स्वानंद सुख निवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणाले होते की तुम्ही प्रपंचात सुख शोधता म्हणजे असं झालं की मिरच्यांच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं जरा खव्याचे पेढे देता का किलोभर. आता मिरच्याच्या बाजारात तुम्हाला पेढे कुठनं मिळणार? तिथे ठसकाच लागणार आणि तिथे डोळ्यात पाणीच येणार. बरोबर आहे की नाही? मग प्रपंचात सुख नाहीये. मग असा संसाराचं मला व्यसन लागू देऊ नको नाथ बाबा म्हणतात. भर्तृहरी म्हणाले, व्यसनानि संति बहुशः व्यसनद्वयमेव केवलम व्यसनम. मी म्हटलं 2 व्यसनं माणसाला लागली पाहिजे. कुठली व्यसनं? विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. 2 व्यसनं जगाच्या पाठीवर अशी आहे की ती माणसाला लागली तर माणूस जीवनाचं कल्याण व्हायला हरकत नाही. पहिलं व्यसन विद्येचं, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. कुठली तरी कला, मग संगीतातली कुठली कला असू दे, खेळ असू दे, शिल्पकला असू दे, चित्रकला असू दे, विद्येचं व्यसन आमच्या मुलांना लागलं पाहिजे. आमची पोरं हातामध्ये एकदा ते डबडं दिलं की त्यांना जगाचं काही भान नसतं. मग आई बोलवतीये, वडील बोलवताय, जेवायला उठ बाबा, काही नाही. बसून 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 किलो किलो फक्त आमची वजनं वाढतायत. का? इंटरनेट, त्याच्यावरचे गेम, मैदानी खेळ संपले. मग विद्येचं व्यसन लागावं. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन, हा असं एक सुभाषित आहे. म्हणले ज्याच्याजवळ कुठलं साहित्य नाही, कुठली कला नाही, कुठली विद्या नाही, त्याची गणना ही एखाद्या पशुमध्ये होणार आहे. आणि कुठला पशु? म्हणले पुच्छ विषाण. विषाण म्हणजे शिंग, संस्कृतात शिंगाला विषाण म्हणायचं. विषाण म्हणजे शिंग. शिंग आणि शेपूट नसलेला प्राणी असं मानव प्राण्याचं वर्णन केलंय बरं का. पुढं म्हणाले, तृणन्न खादन्नपि जीव मानहा. म्हणले नशीब त्या 4 पायाच्या प्राण्यांचं की हा 2 पायाचा प्राणी चारा खात नाही. कारण यानं जर एकदा चारा खायला गेला तर बाकीचे पशु जिवंत उपाशी मरतील. इतिहास आहे. आम्ही अन्न नाही खात, आम्ही माती खातो, दगड खातो, सिमेंट खातो, पैसा तर खातोच खातो. बर चारा सुद्धा खाल्लाय बरं. विठ्ठल विठ्ठल. इतिहास आहे आमचा. त्यामुळे मनुष्य नावाचा प्राणी असा आहे म्हणून कुठली तरी विद्या असणं गरजेचं आहे. विद्या नावाची कुणी पोरगी नाही बरं. विद्या नाम व्यसनम, विद्येचं व्यसन. आणि दुसरं अथवा हरिपाद सेवनम व्यसनम, भगवंताचे पद चरण पाय त्याचं व्यसन आम्हाला लागावं. म्हणून नाथबाबा म्हणतात, संसार व्यसनी पडो नेदी. नको देवा संसाराचं व्यसन. मग कसं राहायचं म्हणाले, ऐसे असावे संसारे जवबरी प्राचीनाची दोरे, पोरी घरचार मांडिला खेळ मोडोनी टाकेला. ऐसे असावे संसारी. कसं राहायचं संसारात? जवबरी नाथांचं भागवतातली ओवी आहे बरं. जवबरी प्राचीनाची दोरी, पोरी घरचार मांडीला खेळ मोडोनी टाकीला. लहान मुली खेळतात का नाही भातुकलीचा खेळ? आता पूर्वी खेळायच्या, आता कुठलो? आता कपाळाला टिकली लाव म्हणून ओरडावं लागतं तिच्या मागे. आमचं काम आहे की नाही हो सांगणं. माता भगिनी आहात ना जाग्या आपण? हो म्हणा, जागे आहात ना आपण सगळ्या? हा. घरातली मुलगी जर आमची टिकली लावत नसेल कपाळाला तर आमचं काम आहे की नाही? हिंदू धर्मात जन्माला आलीस, कपाळाला टिकली लाव छानपैकी, केस मोकळे सोडू नकोस, अंगभर कपडे घाल, हे सांगणं काम आहे की नाही आमचं? म्हणून मगाशी म्हटलं, येथ वडील जे जे करीत येता या नाम धर्म ठेवीती. आणि जर आम्ही चुकलो तर लव जिहादी असे टपून बसलेत बरं आमच्या आजूबाजूला. कधी आमच्या लेकीबाळी ओढून पळवून घेऊन जातील आमचं आम्हाला कळायचं नाही. कितीतरी किस्से, कितीतरी गोष्टी आमच्या आजूबाजूला घडल्या, आमच्या दारापर्यंत येतील तेव्हा आम्ही डोळे उघडू का? म्हणून संतांनी आम्हाला सावध केलं, प्रत्येक वेळी सावध केलं. काय होत असेल देहाचे 35 तुकडे झाल्यानंतर आई वडिलांच्या
हृदयाला अंतःकरणाला काय यातना होत असतील. आम्हाला वेळीच सावध होणं फार गरजेचं आहे. नाथांनी सांगितलं लेकी बाळी संध्याकाळच्या वेळी खेळायला बसतात. भातुकलीचा खेळ पूर्वीच्या काळी खेळायच्या बरं का मुली. मग तो खोटाच संसार असायचा, खोटाच चहा करायचा, घरातल्या वडिलांना नेऊन द्यायचा, त्यांनी खोटा खोटा भुरके मारत प्यायचा. हा मस्त संसार तिचा चाललेला असायचा. आणि संध्याकाळ अंधार पडायला लागला की नाथ बाबा दृष्टांत काय गोड देतात बघा. नाथ महाराज म्हणतात पोरी घरचार मांडीला खेळ मोडून टाकीला. आईची हाक कानावर आली कार्टे चाल अंधार पडला. आणि ती आहे तसं पिशवीत भरते सगळं. आईची हाक आली चल बाई निघाले घरी. लहानपणी आम्ही एक वाळूचा बंगला करायचो. तुम्ही आपल्यापैकी पण बरेच मंडळी करत असतील बघा आहे की नाही. मुलं करतात, पाय त्याच्यामध्ये घालायचा, वाळू करायची. बायका रस्त्याचं काम करणाऱ्या असतात कधीतरी बघा, खूप प्रामाणिकपणे दिवसभर ते पोर वाळूत खेळत असतं त्यांचं. ती बाई दिवसभर काम करत असते, काबाड कष्ट, दिवसभर मोलमजुरी करावी तेव्हा तिला पगार मिळेल, मग पोट भरायचं. ते पोरग दिवसभर त्या वाळूचं इतकं सुंदर घर करतं. आणि आई निघायला लागली कार्ट्यात चल आता घरी जायचे, ते टुनकन उडी मारतं, त्या घरावरच उडी मारतं, मोडून टाकतं. ऐसे असावे संसारी. नाथबाबा म्हणाले त्याचा निरोप आला ना की आहे तसं सोडून जायची शक्यता नाही, इच्छाशक्ती पाहिजे. आहे तसं सोडून जायची तयारी पाहिजे. नाहीतर आम्ही म्हणतो नको 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 देवा आत्ताच येऊ नको, नातवंड होऊ दे जरा, नातवंडाचं तोंड बघते मग ने. परमार्थ अध्यात्म कीर्तन हे सगळं खूप लांब आहे आमच्या दृष्टीने. आणि तो नातू येतो, तो म्हणतो आई आजी अजून पण ना तू इथंच. बघा कळलं तर मराठी भाषा आहे. मग ती म्हणते असू दे बाई पंतवंडाला बघून जाते. ते पण तू पण म्हणतो अजून पण तू इथंच. विठ्ठल त्यामुळे लोकांना कंटाळा येईपर्यंत आमचं जीवन नसावं, संसाराचं व्यसन लागू देऊ नये. मग नाथबाबा म्हणतात की या संसाराचं व्यसन तर नकोच, तुझ्या चरणाजवळ मन स्थिर राहू दे. पण ते मन चंचल आहे, ते जर स्थिर असायचं असेल तर साधन पाहिजे. कुठलं साधन? अभंगाचं दुसरं नामस्मरण गडो संत नामस्मरण साथीसाठी जरा दिरंगाई केली का, काटकसर केली का टाळ्यांना? इकडे समोरनं
दाद मागून नाही मिळत खरं, दाद यावी लागते. खोकला यावा तशी दाद येते आपसुक. खूप मनापासून दाद देत जा बरं का, कारण ही नादब्रह्माची स्वरब्रह्माची उपासना करणारी माणसं आयुष्य प्रचंड मेहनत कष्ट करून हे सगळं निर्जीव चांबड्यातनं इतका सुंदर आवाज काढणं आणि तुमच्या हृदयाला आनंद देणं हे सोपं नाहीये, हे सोपं नाहीये. नाथबाबा म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम, वाबुगाची भ्रम नको देवा. मला तुझं नाम दे भगवंता, कारण मी तुझी पूजा फक्त नामानेच बांधू शकतो. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी, कासयाने पूजा करू केशी राजा. भगवंता मला तुझं फक्त नामच घ्यायला आवडतं, मला बाकी जमत नाही काही, कारण तुझं नाम घेणं इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. बघा ना, देवाचं नाम सोपं आहे की नाही घेणं? कधीही घ्या, कुठेही घ्या. हो येता जाता, उठत बसता, कार्य करता, तदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. कुठेही कुठल्याही स्वरूपात कुठेही नामाला बंधन नाही. सातारचे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम हे उपाधी रहित असावं, नामाला कुठली उपाधी नाही, काही बंधन नाही, कधीही घ्या, कुठेही घ्या. जनाबाईने काही विशिष्ट ध्यानधारणा केली होती का हो? पण जनाबाई अहो कधीही कुठल्याही वेळी हातामध्ये जातं असायचं, खुंटा हातात आला, एकीकडे पाय पसरलाय की हाक मारलीच पांडुरंगाला. जनी मांडते दळण, नाम ओठी घोळते. पांडुरंगा सख्या ये की रे बाबा, ये की रे बाबा, येशील का रे सख्या? दळिता कांडिता तुझं गाईनं अनंत म्हणून हाक मारावी, असा पाय जनाबाईनं पसरलेला आणि हाक मारायची. जनी मांडते दळण, नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. आणि सखा पांडुरंग म्हणायचा, जने 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 आलो थांब. काय वेळ लावत होता हो भगवंत? नाही, लगेच यावं. हाक तुझी येता कानी, झोप बुडाली गावाई, का दळतेस एकली माझ्या विना. सख्या आलास का रे पांडुरंगा? हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी या दिठीन. जने खरं सांगू का ग तुला, मी सुद्धा एकटाच आहे ग. माझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त फक्त काहीतरी मागायला येतो. मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा मला गे दिधला तुझी या दिठीन. दिशा उजळल्या गेला कोंबडा,
आणि पांडुरंगा बरोबर जनाईनी सुंदर माझं जात ग राम नाम गात ग किंवा फिरते बहुतेक आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. भगवंतांनी यावं, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना दोन दोन आवाज ऐकू यावेत जनाईच्या झोपडीतनं. आणि अशा प्रवृत्तीची माणसं काही त्याच काळी होती असं नाही, आजच आहेत असं नाही, त्याही काळी होती. हे महिषासुरच सगळे बरं का, देवीनं मारावंच यांना. काम क्रोध रूपी सगळे महिषासुर. आणि चर्चा व्हायची गावामध्ये पंढरपुरामध्ये, पाटील पाटील जनाईच्या झोपडीतनं दोन दोन आवाज येतात. म्हणले एक पुरुषी आवाज आहे, ताबडतोब चौकशी करा. एकटी राहते ना, कोण होतं आतमध्ये, सगळ्यांनी चौकशी करावी. घेराव घातला झोपडीला आणि जनाबाई सकाळी सकाळी पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला. गावातली सगळी मंडळी समोर उभी, गावचे पाटील कुलकर्णी गावची काही माणसं. विचारलं, पाटील काय काम काढलंयसा सकाळी सकाळी माझ्याकडं? पाटलांनी सांगावं, जने बाकीचं बोलू नको, आतमध्ये कोण आहे तेवढं सांग. कुठं कोण आहे तवा पाटील? मी एकटीच तर जातीया. जने खरं सांग. 100 माणसांनी दोन आवाज ऐकले आणि तू बरी म्हणते गो मी एकटीच आहे म्हणून. आतमध्ये कोण आहे खरं सांग. पाटील आता माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, तुम्हीच झडती घ्या माझ्या झोपडीची. केवढं तिचं झोपडं कोलमडलं त्या नाद्यात, कुणीच सापडेना कुणीच सापडेना. जने खरं सांग कोण आलं होतं ग? 100 माणसांनी दोन दोन आवाज ऐकल्यात आणि तू म्हणते मी एकटी होती. खरं सांग, जने खोटं बोलू नको, कोण आलं होतं? पाटील माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही, बोलले तर तुम्ही हसाल. सांगू का कोण आलं होतं? पांडुरंग आला होता. हसले सगळे. पांडुरंग? आणि तुझ्या झोपडीत जने पांडुरंग कशापायी आला होता ग? पाटील काय सांगू, जोंधळ्याच्या भाकरीची चवलयारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. काय सांगू पाटील तुम्हाला. बरोबर जने पांडुरंग आला म्हणतेस, तुला दिसतो आणि आम्हासनी दिसत नाही, असा कुठं लपवून ठेवलायस ग? आणि जनाबाई हसतात. तुम्हाला मला पडलेलं कोड सोडवतात. जनाबाई म्हणतात, पाटील लपवायचा कुठं असतो? हृदयाचा बंदी खाना केला, 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 हृदयाचा बंदी खाना केला. सोहम शब्दे मारा केला. श्वास घेतानाचा सूर. नामस्मरण सांगते बरं मी आपल्याला. नामस्मरण घडो का मागणं मागितलं. सोहम शब्दे मारा केला. प्रत्येक श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम. प्रत्येक श्वासाला नाम घेतलं, त्यामुळं विठ्ठल काकुळती आला. जनीला सांगतो, जने 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 किती बांधशील, बांधून ठेवलंय. जनी म्हणे आता विठ्ठला आता जीवे न सोडी तुला, असा बांधला त्याला. काकुळतीला येऊन भगवंत सांगतो, किती बांधशील मला भक्तिपाशामध्ये. नाथबाबा म्हणतात, भगवंता तुला बांधायचंय. यशोदेनी बांधला, जनाबाईनी बांधला, अनेक संतांनी बांधला, तसं मलाही तुला माझ्याजवळ बांधायचंय. सावतोबांनी बांधला हृदयामध्ये, तसं मलाही तुला बांधायचंय. म्हणून मला एक दे, नामस्मरण घडो. पुढचं मागणं मागतात, संत समागम.
दुर्जनांचा संग सुखे करावा खंडण, तुकोबराय म्हणतात. अशा दुर्जन संगतीमुळे तुमच्या माझ्या आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागत. पाण्याचा थेंब अनेकांच्या संपर्कात येतो, पण तो स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्यात ज्यावेळी जातो तेव्हाच तो मोती बनतो. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आजूबाजूला कोण आहे? आपल्याकडे एक शब्द आहे त्याला चौकडी, अजून एक शब्द आहे नाही बोलत, है की नाही? अशा चौकडीच्या जर आम्ही आहारी गेलो तर आयुष्याचं नुकसान व्हायला वेळ नाही लागणार. काय करते संत संगत, एक दृष्टांत सांगते, पुढे जाते. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. जगाच्या पाठीवर योद्धा संन्यासी म्हणून ज्यांचा गौरव झाला. संन्यासी कधी योद्धा नसतो आणि योद्धा कधी संन्यासी नसतो. पण नरेंद्र लहानपणीचं नाव बरं का. बघा काय गंमत आहे. हा नरेंद्र लहानपणापासून मोठा व्हावा, उत्तम संगत लाभावी. खरं तर पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव होता आयुष्यावर. 16व्या वर्षीच अगदी वडिलांना विचारावं, बाबा आमच्यासाठी तुम्ही काय केलं? आताची पोरं सुद्धा विचारतात बघा, चटकपटक जरा गुण आला बोलण्याचा की आम्ही विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलंय. मग आपण काय म्हणतो, अरे तुझ्यासाठी काय नाही केलं, रक्ताचं काय केलं, पाणी केलं, हाडाची काढं केली, जीवाचं क्या बात आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, हे सगळं केलं तुझ्यासाठी. पण पोरगा विचारतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं. मग आता वडील म्हणून विश्वनाथ बाबूंची जबाबदारी काय होती बघा. विश्वनाथ बाबू दत्त नरेंद्रांच्या वडिलांचं नाव. कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते. नरेंद्रांनी प्रश्न विचारला, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी मागे काय ठेवलंय. त्यावेळी नरेंद्रांना विश्वनाथ बाबू सांगतात, नरेंद्रा घरामध्ये आपला कपाटाचा मोठा आरसा आहे की नाही, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला उत्तर मिळेल तुझ्या प्रश्नाचं. आणि खरेच नरेंद्रनाथ कपाटासमोर जाऊन उभे राहिले, आरशासमोर स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. उत्तर मिळालं, बाबांनी माझ्यासाठी काय ठेवलंय, आई वडिलांनी माझ्यासाठी काय ठेवलंय. उत्तर मिळालं की खरंच एवढा सशक्त बलदंड देह, एवढी देखणी शरीरयष्टी, काम करण्याची बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर, बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास, या पलीकडे आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे. मला सांगा तुम्ही, आम्ही इतके झिजतो, आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या पोरांना मिळालं पाहिजे. आम्हाला नाही बाईक मिळाली, आमच्या पोराला त्याला काडीची अक्कल नसताना 10वी 12वी त्याला मोटरसायकल मिळते, त्याला काडीची अक्कल नसताना अगदी ऐन वयामध्ये त्याला मोबाईल मिळतो, आणि आम्ही कौतुकाने म्हणतो माझं 1.5 वर्षाचं पोरगं काय मोबाईल हँडल करतं, मला सुद्धा त्यातलं फंक्शन कळत नाही, एवढं छान. हे कौतुक नाहीये. योग्य वयात जर आम्ही त्यांना नाही शिकवलं ना, योग्य वयात, माझ्या नेहमी आवडीचं वाक्य बऱ्याचदा मी बोलते की आम्ही मुलांच्या हातामध्ये योग्य वेळी योग्य वयात जर भगवद्गीता नाही दिली तर उद्या कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची पाळी त्याच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. भगवद्गीता योग्य वेळी हातात द्या, तिकडे हात ठेवण्याची पाळी नाही येणार. आमचे आदर्श प्रचंड वेगळे आहेत बरं. आता जुन्या पिढीचे आदर्श वेगळे होते. मी जर इथं बसलेल्या बुजुर्ग माणसांना, जुन्या माणसांना विचारलं ना की तुम्हाला कोण आवडायचं, आमच्या पिढीला विचारलं ना, ए तुला कोण आवडतं, ते पटकन कुठल्या तरी हिरोचं नाव सांगतं, आहे की नाही. कोर्टाच्या त्या तुरुंगाच्या दारामध्ये त्या जजनी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर तिथं रडतो ढसाढसा. असा सलमान खान नावाचा हिरो आमच्या पिढीचा हिरो आहे, आदर्श, आयडॉल. आणि आमच्या जुन्या मंडळींना विचारलं की तुमचे आदर्श कोण होते, तर जेलमध्ये, कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही, फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा फाशीच्या तख्तावर चढून दोराचं चुंबन घेणारा 22 वर्षाचा एक क्रांतिकारक, ज्याची आई